यार हे प्रत्येकाच्या ऑफिसला असंच असतं का की कोणी सुट्टीवर जातात, लॉंग विकेंडला जातात, 4 दिवस 5 दिवस कुठे लॉंग ट्रिपसाठी जातात, तर प्रत्येकाच्या ऑफिसला हेच असतं का लेटपर्यंत थांबा, काम करा आणि मग घरी जा. अरे आता जाऊ दे रोज टॉपिक. हॅलो, गुड मॉर्निंग. कशी आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला. त्यानंतर 8:03 झाले. रात्री झोपता 2:30 वाजले मला. व्हिडिओ एडिट करत बसलो होते कारण की जे लोक आले होते तुम्ही पाहिलं असेल. डोळ्यातून झोप निघत नाही. असं इरिटेट झालं ना आज. कधी ऑफिस असते आणि आज पुन्हा असंच नाही की ऑफिसमधून आज घरी येईल की नाही मला माहिती नाही आहे. आणि पुन्हा बॅग पॅक थोडाफार सामान पॅकिंग करायचं. तुम्ही काल बघितलं थोडासा सामान पॅक केलं होतं मी. घरी येईल की नाही माहिती नाही कारण की काम भरपूर आहे. लेट्स सी, बघूयात आज काय होतं माझं ऑफिसमध्ये. 9:00 मिनिट आणि आता 9:41 लागली आहे. गोरेगावला तीच पकडते पटापट. आणि आज एवढे TC आहेत इकडे. फुल चेकिंग चालू आहे, फुल चेकिंग चालू आहे. जर आज कोणाकडे पास नसेल त्यांची वाटच आहे. आणि भरपूर लोकांना पकडला पण आहे. आणि आज माझा लास्ट दिवस आहे 5-6. आणि उद्या परवापासून जसं केदारनाथला 10 दिवस होती तर काय विचार पास काढू की नको काढू. 10 दिवस फोकट होणार माझे. 8:45 मी ऑफिसमधून आता निघालोय. आणि हे आता थोडे दिवस हेच होणार आहे. परवा मला ऑफिस ट्रिपसाठी निघायचं आहे. आणि आता एक काम, हे काम तुम्हाला माहिती असेल कधी तुमच्या ऑफिसला पण हे होतच असेल असं मला तरी वाटतं की ट्रिपच्या आधी 3-4 दिवस खूप सारे कामं असतात. लेटपर्यंत थांबून ते कामं संपवावं लागतात. आणि जाऊ दे, तर तो टॉपिकवर नाही बोललेच बरं आपण. आणि दुसरं म्हणजे आता मला जायचं गोप्रोची बॅटरी घेण्यासाठी कारण की माझी गोप्रोची बॅटरी खराब झाली आहे. आणि मी ऑनलाईन ऑर्डर केली होती. त्याची डेट एक दिवस पोस्टपोन होत चाललंय. आता डेट दाखवते सॅटरडे, शनिवारी येईल ते. पण शनिवारी येईपर्यंत आपण तर फ्रायडे रात्रीच निघतोय. तर म्हणून विचार करतो आपल्याकडे गोरेगावला एक शॉप कॅमेराचा, तिकडे जाऊन बघतोय. तिकडे गोप्रो 9ची माझी बॅटरी भेटते का बघूयात. आणि प्लस म्हणजे काल एक फोनचा माईक सुद्धा तुटलाय. आता तो सुद्धा माईक भेटेल तर तोही घेऊ आपण. यार खर्च संपतच नाही. जिथे बॅटरी घेण्यासाठी आलो होतो त्या निकॉनचा हे सुद्धा बंद आहे. आता कुठे भेटणार मला बॅटरी तेच कळत नाही आहे. कदाचित मी लेट झालो म्हणून हे शॉप बंद आहे, काय माहिती. आता दुसरं बघतो तो गोरेगावमध्ये. आता अजून माझ्याकडे अर्धा पाऊण तास आहे. इथे नियर बाय गोरेगावमध्ये कुठे आणखी शॉप आहे कॅमेराचा चेक करूयात आपण. गुगल मॅपमध्ये तर दिसेलच. मुंबईचे ट्रॅफिक. फोनसाठी कवर घेतोय आणि टेम्पर ग्लास. आणि केदारनाथला जातोय. फोन जर पडला तर वाट लागून जाईल म्हणून टेम्पर ग्लास पण लावून घेतोय इकडनं. 9:30 वाजलेत. अजून परत माझ्याकडे अर्धा तास आहे गाडी येण्यासाठी. तुम्ही आता बोरिवलीला बाहेर निघतोय. ते बाहेर निघून इथे कुठे कॅमेरा भेटतात का बघूयात. सर्व बोरिवलीला फिरतोय कॅमेरा ते बघत, पण सर्व शॉप बंद झालेत. आता पुढे निकॉनचं कुठेतरी आहे ते बोलतात, ते जाऊन पण चेक करतोय भेटते की नाही बघूयात. निकॉनचं हे बंद झालंय. ते दुसरं कुठे भेटणार ते शोधतोय. यार गोप्रोचे ॲक्सेसरीज लफड आहे खूप. जरा लेट झालाय तर तो सुद्धा आहे. ते एक टाइमपास होईल माझा. थोडासा गप्पा मारतील आम्ही, थोड्या काही गोष्टी करतील. ट्रेनचा टाइम बघा 10 वाजून एकदम आज करेक्ट टाइमवर आला. म्हणजे 9:50 टाइम आहे. पण आज तरी पण 5 मिनिटं लेट आहे फक्त. चल मध्ये बसत. चल जय पण भेटलाय आता मला. चल बाबा चल. यश सुद्धा भेटलं मला. भाई तू काय केलं एवढं शॉपिंग? कपडे होते जे डिकॅथलॉनचे सर्व आहेत ना. दुसरं केदारनाथची शॉपिंग आहे आमची. कॅरेक्टर तुम्हाला आता एक बघायला भेटणार आहेत. टाइम बघा करेक्ट 10:55 झालेच. जय भेटलाय आणि आता जातोय. जय मला सोडतोय घरी. जेवढं मला लगेच जायचं वडरेला पॅक घेण्यासाठी. आणि वडरेच्याकडून पण थोडे कपडे घेऊन यायचे कारण की कालचा ब्लॉग पाहिला असेलच. काल थोडेच कपडे भरले होते आपण. बाकीचे कपडे वडरेवरून घेऊन यायचे. गाडी काढत आणि पटापट वडरला. आणि आज आमची मस्त पनूजी दोघे चालत. नक्षता घरी थांबले. पनूची बहीण आल्यामुळे मस्त आमची छोटीशी राईड होणार आमची आज. केदारनाथ जाण्याच्या आधी एक स्मॉल ड्राईव्ह नाही ड्राईव्ह. हा घेतली बॅग भेटली. नशीब टाइम 12 वाजलेत. आता ही बॅग भेटली. आता घरी आलोत आणि आता इथे आम्ही सर्व कपडे काढतोय. सर्व ह्या बॅगमध्ये भरतोय. आम्हाला वाटलं छोटी बॅग आहे, बऱ्यापैकी मोठी बॅग आहे. 12:25 झालेत आणि आता आम्ही निघतो वडरेवरून. सर्व कपडे घेतले, बॅग सुद्धा घेतली. आज जातो पालघरला जाऊन. ठीक आहे चला इथनं पहिला निघत पालघरला जाऊयात. 12:55 झाले. आता मी वडरेवरून घरी आले.
आता काहीच बॅग वगैरे जे आणलेत ते आता काहीच पॅकिंग करत नाही, जे आणलेत ते असेच बॅग ठेवतो. मग उद्या पूर्ण दिवसात उद्या बनवू, व्यवस्थित अरेंज करेल, बॅग व्यवस्थित सेटल करेल. 2 बॅग आहेत, 2 बॅगपैकी आम्ही एक बॅग ट्रॅकसाठी कपडे पॅकिंग करणार आणि बाकी जे बॅग असणार आहेत ते आम्ही ऋषिकेशसाठी किंवा फाटासाठी किंवा ट्रेनमध्ये जाणार आहेत त्यासाठी कपडे वेगळे ठेवणार. म्हणजे कसं दोन्ही बॅग अलग अलगसाठी राहून जाते. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. हा व्लॉग शॉर्ट आणि सिंपल होता. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. लवकरच म्हणजे 2 दिवसानंतर आपण केदारनाथची ट्रिप चालू करतोय. खूप धमाल येणार. भेटूयात केदारनाथ सिरीजमध्ये लवकरच. बाय.